गुड मॉर्निंग. आज आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन या पार्टमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचे सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी प्रथमतः आपण निवडलेला जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ हार्डशिप लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2017. खाली आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे, लायबिलिटी साईड, ॲसेट साईड. त्यामध्ये 14,008% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. अमाऊंट त्याची आपल्याला दिलेलं आहे 14 लाख. त्यानंतर 1,60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. अमाऊंट दिलेली आहे 16 लाख. त्यानंतर आहे 9% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच सिक्युअर्ड ऑन लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट दिलेली आहे 7 लाख. त्यानंतर ॲक्रुड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अमाऊंट आहे 31,500. डायरेक्टर्स लोन आहे 1,40,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 6,20,000. नेक्स्ट साईडचे आहेत ॲसेट साईड, गुडविल, लँड अँड बिल्डिंग, इन्व्हेंटरीज, सन्ड्री डेटर्स. त्यामध्ये गुड आणि डाऊटफुल असे मिळून टोटल 8,60,000 आहेत. त्यानंतर बँक 5,60,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 20,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,81,500 आणि टोटल बॅलन्स शीटचे आहे ते आपल्याला दिलेलं आहे 44,91,500चं. त्यानंतर खाली काही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे ती आहे ॲरियर्स ऑफ द क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स डिव्हिडंड फॉर 2 इयर्स. 2 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्सचा डिव्हिडंड जो आहे तो ॲरियर्समध्ये आहे. त्यानंतर क्लेम फॉर डॅमेजेस पेंडिंग इन द कोर्ट ऑफ लॉ ₹2 लाख. डॅमेजेस पेंडिंगच्या संदर्भातली कोर्ट केसेस या ठिकाणी आपल्याकडं किंवा डॅमेजेसच्या क्लेम संदर्भातली जी काही कोर्ट केस आहे ती पेंडिंग आहे 2 लाखाची. त्यानंतर खाली आपल्याला म्हटलं आहे पहिल्यांदा द फॉलोइंग स्कीम ऑफ द रिकन्स्ट्रक्शन वॉज ड्युली अप्रूव्ड. आणि रिकन्स्ट्रक्शनची जी काही स्कीम आहे ती आपल्याला खाली दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच वेअर टू बी रिड्यूस to an equal number of fully paid preference shares of ₹60 each. म्हणजेच प्रेफरन्स शेअर्समध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. आणि रिडक्शन झाल्यानंतर ₹60 त्या ठिकाणी ते रिडक्शन झालं आहे. म्हणजे ₹60 रक्कम ही शिल्लक राहिलेली आहे, ₹40 ही रिडक्शनला केलेली आहे. त्यानंतर इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच वेअर टू बी रिड्यूस टू अन इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड इक्विटी शेअर्स ऑफ ₹2.50 इच. म्हणजेच इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते रिड्यूस झालेले आहे 2.50ला. याचा अर्थ 7.50ची जी काही अमाऊंट आहे ती काय झालेली आहे, रिडक्शनला गेलेली आहे. 2.50 फक्त शिल्लक आहे. गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि ॲक्युम्युलेटेड लॉसेस आर टू बी रिटर्न ऑफ. गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि ॲक्युम्युलेटेड लॉसेस जे काही असतील ते काय करायचे आहेत, राईट ऑफ करायचे आहेत. त्यानंतर खाली म्हटलं 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्स ॲग्रीड टू वेव 1 year's dividend and to accept the equity shares of ₹2.50 each fully paid for the balance of arrears of the dividend. 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत त्यांनी ॲग्रीड केलेलं आहे की 1 वर्षाचा डिव्हिडंड जो आहे ते काय करणार आहेत, वेव करणार आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी सोडून देणार आहेत. आणि पुढं म्हटलं आहे टू ॲक्सेप्ट इक्विटी शेअर्स ऑफ ₹2.50 इच फुल्ली पेड फॉर द बॅलन्स ऑफ ॲरियर्स ऑफ द डिव्हिडंड. उरलेला जो काही 1 वर्षाचा डिव्हिडंडचा ॲरियर्स जो आहे त्यासाठी ₹2.50 इक्विटी शेअर्स आहे ते ॲक्सेप्ट केलेले आहेत त्यांनी. इन्व्हेंटरीज आर टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹4 लाख अँड डाऊटफुल डेब्ट्स टू बी रिटर्न ऑफ. इन्व्हेंटरीज आहे त्या 4 लाखासाठी काय झालेले आहेत, रिव्हॅल्यूड झालेले आहेत आणि डाऊटफुल डेटर्स आहेत ते राईट ऑफ केलेले आहेत. 9% डिबेंचर होल्डर्स ॲग्रीड टू टेक ओव्हर पार्ट ऑफ द सिक्युरिटी ऑफ द बुक व्हॅल्यू ऑफ ₹4 लाख फॉर ₹5 लाख इन पार्ट ऑफ द सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम अँड ॲग्रीड टू वेव इंटरेस्ट पेबल टू देम. 9% डिबेंचर होल्डर्स आहेत त्या 9% डिबेंचर होल्डर्सनं काय केलेलं आहे, बुक व्हॅल्यूलाच म्हणजेच लँड अँड बिल्डिंग जी आहे ती त्यासाठी तारण दिलेली होती. इथं आपल्याला दिलेलं आहे की 9% डिबेंचर होल्डर्स आहेत ते सिक्युअर्ड आहेत लँड अँड बिल्डिंगसाठीचे. लँड अँड बिल्डिंगची जी काही रक्कम आहे ती ₹4 लाख जे आहेत ते त्यांनी काय केलेले आहेत,
बुक व्हॅल्यू त्याची गृहीत धरलेली आहे आणि 5 लाख रुपये त्यासाठीची रक्कम जी आहे ती सॅटिस्फाय केलेली आहे, म्हणजे 1 लाख रुपयाचं जे काही कॅपिटल रिडक्शन आहे ते तिथं येतं. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स ॲग्रीड टू फॉरगो ₹20,000 सबजेक्ट टू द कंडिशन ऑफ द कंपनी मस्ट पे देम हाफ रिमेनिंग अमाऊंट इमिजिएटली. आणि सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत त्या सन्ड्री क्रेडिटर्सची जी काही रक्कम आहे ती साधारणतः हाफ अमाऊंट काय केलेली आहे त्यासाठी गृहीत धरलेली आहे. इथं आपल्याला म्हटलेलं आहे 20,000 रुपयांची जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांनी एक्स्ट्रा धरून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अमाऊंट गृहीत धरलेली आहे. म्हणजेच 20,000 रुपयांचं जे कॅल्क्युलेशन येतं ते कॅपिटल रिडक्शनमध्ये जाईल आणि उर्वरित जी काही अमाऊंट आहे 50% म्हणजेच 3 लाख रुपयांची अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी काय केले जाणार आहे, पेड केली जाणार आहे. त्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट जे आहे त्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटमधून ही रक्कम शेवटी काय केली जाईल, पेड केली जाणार आहे. त्यानंतर द डायरेक्टर्स ॲग्रीड टू कन्वर्ट देअर लोन इनटू इक्विटी शेअर्स ऑफ ₹2.50 इच फुल्ली पेड. डायरेक्टरचं जे काही लोन आहे ते काय केलेलं आहे, इक्विटी शेअर्सनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर ₹1 लाख रुपयांची जी काही अमाऊंट आहे ते या ठिकाणी आपल्याला कॅपिटल रिडक्शनमधून आपल्याला काय होणार आहे, बँक अकाउंटला द्यायची आहे. याच्यात ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत त्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण करतो आहे. प्रथमतः पहिली जर्नल एंट्री जी आहे ती हार्डशिप लिमिटेडच्या बुक्समध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. ती म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटल्स आहेत ते रिड्यूस झाल्याची. म्हणून 1 नंबरची एंट्री जी आहे ती आपली होते 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. टोटल आपली जी काही प्रेफरन्स शेअरची अमाऊंट आहे ती आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपण पाहिली होती. ती आहे टोटल 14 लाखांची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि तिचं जे काही आहे ते डिव्हायडेशन या ठिकाणी झाले, म्हणजे रिडक्शन या ठिकाणी आपलं झालेलं आहे. 60 रुपयाला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, रिडक्शन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे 60 रुपये फक्त शिल्लक राहिलेत, उरलेले 40 रुपये जे आहेत ते रिड्यूस झालेले आहेत. म्हणून आपण एंट्री करतोय 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 14 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. इथं आता जी काही रक्कम शिल्लक राहिलेली आहे 60 रुपयानं त्याचा आपण विचार करतोय. 60 रुपयानं जर या शेअर्सचा आपण विचार केला तर टोटल 14,000 शेअर्स या ठिकाणी आहेत आणि 14,000 शेअरची 60 रुपयानं जर आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती येते 8,40,000. म्हणून या ठिकाणी 8,40,000ची अमाऊंट शिल्लक आहे ती आपण प्रथमतः इथं घेतोय आणि उरलेली जी काही 40 रुपयानं त्या शेअरची अमाऊंट असेल ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जाईल. म्हणून इथं आपण म्हणतोय टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. 40 रुपयानं जर आपण या शेअरची जर अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती येते 5,60,000. पहिली एंट्री या ठिकाणी आपली झालेली आहे. त्यानंतर दुसरी एंट्री जी आहे ती इक्विटी शेअर्स या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही रिडक्शन आहे इक्विटी शेअर्समध्ये 10 रुपयाचा शेअर जो आहे तो रिड्यूस झालेला आहे 2.5 रुपयांना, म्हणजे 7.5 रुपयांचं हे रिडक्शन आहे. म्हणून एंट्री आपण करतो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट हा 10 रुपयाचा शेअर आहे
कंसामध्ये इथं आपण म्हणूयात 10 आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलीच आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे 16 लाख रुपये, म्हणून आपण ती काय करतोय इथं रेकॉर्ड करतोय 16 लाख. यामध्ये रिडक्शन आहे आणि रिडक्शन झाल्यानंतर 2.5 रुपयानं अमाऊंट या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे, म्हणून परत म्हणतोय टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट कंसामध्ये इथं आपण म्हणणार आहोत 2.50, कारण 2.50 रुपये जे आहे तेवढीच व्हॅल्यू त्याची शिल्लक राहिलेली आहे. आणि 1,60,000 शेअरची 2.5 रुपयाने या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपण करतो. 1,60,000 गुणिले 2.50 त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते आपल्याला मिळतं आहे 4 लाख, म्हणून आपण इथे लिहितोय 4 लाख. त्यानंतर उर्वरित जी काही 7.5 रुपयाची अमाऊंट आहे ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जाईल, म्हणून आपण इथे लिहितो आहे टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट कंसामध्ये फार तर इथं आपण लिहिणार आहोत 7.50, म्हणजे 10 रुपयांचं जे काही डिवायडेशन आहे ते अशा पद्धतीने झाले. 7.50 गुणिले 1,60,000 याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येतं 12 लाख. 12 लाख आणि 4 लाख असे मिळून 16 लाखाची अमाऊंट या ठिकाणी आपण घेतलेली आहे इक्विटी शेअरच्या रिडक्शनमध्ये. त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो आपल्याला दिलेला आहे इक्विटी शेअर कॅपिटलचा असणारा जो काही ॲरियरचा डिव्हिडंड जो आहे प्रेफरन्स शेअरचा तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आणि त्यांना 2.50 रुपयाचे काय करायचे आहेत शेअर्स द्यायचे आहेत. आता जर आपण विचार केला तर 1 वर्षाचा प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे तो त्यांनी वेव केलेला आहे, म्हणजे सोडून दिलेला आहे. आता एकाच वर्षाचा प्रेफरन्स डिव्हिडंड आपल्याला द्यायचा आहे. टोटल आपले प्रेफरन्स शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे टोटल 14 लाख रुपये. 14 लाखावरती आपल्याला 8% दरानं, म्हणजेच 8% इंटरेस्टचा रेट आहे, 8% दरानं काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करून त्याचा डिव्हिडंड जो आहे तो द्यायचा आहे. 14 लाखावर 8%नं अमाऊंट येते 1,12,000 रुपये. आणि ती 1,12,000ची जी काही अमाऊंट आहे ती आता आपण काय करणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटला त्या ठिकाणी, म्हणजेच कॅपिटल रिडक्शनमधून देणार आहोत. कॅपिटल रिडक्शन करून केलेली जी अमाऊंट आहे त्यातून ही अमाऊंट आपल्याला द्यायची, म्हणून एंट्री आपण इथं करणार आहोत 3 नंबरला कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,12,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट 1,12,000. इक्विटी शेअर कॅपिटल इथं आपण क्रेडिट केलेलं आहे, कारण त्यांना आपण शेअर कॅपिटल जे आहे 2 रुपये 50 पैशाचं एक शेअर याप्रमाणे काय करणार आहोत त्यांची रक्कम या शेअर कॅपिटलद्वारे देणार आहोत डिव्हिडंडची, म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आपण इथं क्रेडिट केले. त्यानंतर पुढचा भाग जो आहे त्यामध्ये गुडविल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड ॲक्युम्युलेटेड लॉसेस आर टू बी रिटर्न ऑफ. गुडविल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि ॲक्युम्युलेटेड लॉसेस जे काही असतील ते आपल्याला राईट ऑफ करायचे आहेत, परंतु कधी कॅपिटल रिडक्शन अकाउंटची टोटल रक्कम एकत्र झाल्यानंतर. त्यानंतर पुढचा भाग येतो 9% डिबेंचर होल्डर्स ॲग्रीड टू टेक ओव्हर पार्ट ऑफ द सिक्युरिटी ऑफ द बुक व्हॅल्यू ऑफ ₹4 lakh for ₹5 lakh in part of the satisfaction of their claim and agreed to waive interest payable to them. 9% डिबेंचर होल्डर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे सहमती दर्शवली आहे कशासाठी टू टेक द ओव्हर पार्ट ऑफ द सिक्युरिटी ऑफ द बुक व्हॅल्यू ऑफ ₹4 lakh फॉर ₹5 lakh, म्हणजेच 4 लाखाची बुक व्हॅल्यू जी होती लँड अँड बिल्डिंगची ती 5 लाखाची गृहीत धरून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे
बुक व्हॅल्यू 4 लाख ज्याची होती ती 5 लाखाला घेऊन सॅटिस्फाय झालेले आहेत आणि त्यांचा जो काही इंटरेस्ट पेबलचा जो काही क्लेम होता म्हणजेच इंटरेस्टचा जो काही क्लेम होता तो सुद्धा त्यांनी सोडून दिलेला आहे, वेव केलेला आहे. मग आता त्यांना जी काही आपण रक्कम देणार आहोत ती 4 लाखाची प्रत्यक्ष देणार आहोत, परंतु 5 लाख रुपयाचं सॅटिस्फॅक्शन त्यामध्ये देणार आहोत आणि 1 लाख रुपयांचं कॅपिटल रिडक्शन जे आहे ते त्यामध्ये असणार आहे. म्हणजे 1 लाखाची अमाऊंट ही कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जाईल आणि म्हणून एंट्री या ठिकाणी होते आपली 9% डिव्हेंचर्स अकाउंट डेबिट, 9% डिव्हेंचर्स अकाउंट डेबिट, 9% डिव्हेंचर्स अकाउंट डेबिट. टोटल आपण सॅटिस्फॅक्शन देणार आहोत 5 लाखाचं. 5 लाखाचं सॅटिस्फॅक्शन देत असताना प्रत्यक्षरित्या त्यांना आपण देणार आहोत लँड अँड बिल्डिंगची 4 लाखाची रक्कम, म्हणून इथं म्हणतोय टू लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट या ठिकाणी आपण क्रेडिट करणार आहोत, म्हणून टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट क्रेडिट 4 लाख. आणि उर्वरित जी काही रक्कम असेल ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जाईल, म्हणजेच कॅपिटल रिडक्शन त्यामध्ये असेल. एक लाख रुपयांचं म्हणून आपण 1 लाख रुपये क्रेडिट या ठिकाणी घेतोय. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो या ठिकाणी असणार आहे ॲक्रूड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आहे ते पूर्णपणे वेव केलेलं आहे, म्हणजेच ते सुद्धा आपल्याला द्यावं लागलं असतं, ते सध्या आता आपल्याला कॅपिटल रिडक्शनला मिळणार आहे. त्याची अमाऊंट या ठिकाणी ॲक्रूड इंटरेस्ट ऑन डिबेंचर 31,500. प्रॉब्लेममध्ये इथं शेवटी आपल्याला सांगितलं वेव इंटरेस्ट पेबल टू देम, म्हणून ती सुद्धा रक्कम आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंटला मिळेल. आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ज्या काही रकमा मिळतात त्या सर्वांमधून शेवटी आपल्याला काय करायचं आहे, गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा अजून जे काही ॲक्युम्युलेटेड लॉसेस असतील ते काय करायचे, त्यातून पेड करायचे आहेत. म्हणून 5 नंबरला इथं आपल्याला एंट्री करायची ॲक्रूड इंटरेस्ट जे काही वेव केलं आहे त्याची, म्हणून एंट्री आपण करतोय ॲक्रूड इंटरेस्ट ऑन डिबेंचर अकाउंट डेबिट 31,500 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 31,500. म्हणजे जे इंटरेस्ट आपल्याला त्यांना द्यावं लागणार होतं ते त्यांनी न घेण्याचं काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ती रक्कम जी आहे ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटला काय होणार आहे, वर्ग करता येणार आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे क्रेडिटर्सचा. क्रेडिटर्स जे आहेत त्या क्रेडिटर्सचे या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे. सन्ड्री क्रेडिटर्स ॲग्रीड टू फॉरगो ₹20,000 सब्जेक्ट टू कंडिशन दॅट द कंपनी मस्ट पे देम हाफ ऑफ द रिमेनिंग अमाऊंट इमिजिएटली. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 20,000 रुपये वगळता उर्वरित जी काही अमाऊंट आहे त्या अमाऊंटच्या निम्मी रक्कम या ठिकाणी काय केली जाणार आहे, पेड केली जाणार आहे. मग आता जर आपण विचार केला तर टोटल 6,20,000 आहे, त्याचे 20,000 वरचे जे आहेत ते आपण बाजूला काढूयात आणि उर्वरित जी काही रक्कम असेल त्याच्या निम्मी रक्कम म्हणजे 6 लाखाच्या निम्मे होते 3 लाख रुपये आणि बाजूला काढलेली 20,000 अशी 3,20,000ची जे काही क्रेडिटर्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, इथं पेड करायचे आहेत. मग ते पेड करत असताना सन्ड्री क्रेडिटर्स 3,20,000चे टोटल पेड होतील. पैकी फक्त 3 लाख रुपयेचे आहेत, 3 लाख रुपये त्यांना पेड केले जातील. उर्वरित 20,000 रुपयेचे आहेत ते कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येतील. म्हणून आपण एंट्री करतो या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट
सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 3,20,000. टू बैंक अकाउंट क्रेडिट 3 लाख. निम्मे अमाऊंट जे आहे 20,000 वगळता ती या ठिकाणी आपण देतो. आणि उरलेले जे 20,000 रुपये आहेत ते 20,000 रुपये काय होणार आहेत, कॅपिटल रिडक्शनला जाणार आहेत, कारण का ते काही आपण पेड करणार नाहीत. म्हणून इथे एंट्री करतोय कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आणि अमाऊंट असेल त्याची 20,000. 3,20,000चे सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत त्यांचं सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दिलेलं आहे. हा फक्त सन्ड्री क्रेडिटर्स आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, पेड केलेले आहेत. त्यानंतर पुढचा भाग जो काही आहे तो म्हणजे द कंटिंजंट लायबिलिटी for the claim for damages materialized to the extent of rupees 50% which the company paid immediately. कंटिंजंट लायबिलिटीज आहेत त्यामध्ये क्लेम्स फॉर डॅमेजेस पेंडिंग म्हणून 2 लाखाचं एक कोर्ट मॅटर या ठिकाणी पेंडिंग आहे, किंवा डॅमेजेसच्या संदर्भातला एक कोर्ट मॅटर 2 लाखाचा पेंडिंग होता. त्यातली 50% अमाऊंट जी आहे ती आता आपल्याला काय करायची आहे, पेड करायची आहे. आणि ते पेड करण्याची एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत. 1 लाख रुपयेचे आहे ते पेड केल्याची, म्हणजेच आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटला रिड्यूस केलेल्या अमाऊंट जे आहेत त्या जमा झालेल्या आहेत आणि त्यातूनच ही अमाऊंट आपण काय करणार आहोत, पेड करणार आहोत. म्हणून एंट्री या ठिकाणी आपण करतोय कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 50% अमाऊंट आहे 2 लाखाच्या, म्हणजे फक्त ती येते 1 लाख रुपये. आणि 1 लाखाची अमाऊंट या ठिकाणी आपण काय करतोय, त्या कोर्ट मॅटरमधली इथं पेड करतोय. टू बँक अकाउंट क्रेडिट, टू बँक अकाउंट क्रेडिट करतोय 1 लाख रुपये. म्हणजेच आपण कोर्ट मॅटरमधली 1 लाखाची अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी काय केलेली आहे, पेड केलेली आहे 50%. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो प्रॉब्लेममध्ये आपल्याला जो काही दिलेला आहे, द डायरेक्टर्स ॲग्रीड टू कन्व्हर्ट देअर लोन इन टू इक्विटी शेअर्स ऑफ ₹2.50 ईच फुल्ली पेड. डायरेक्टरचं जे लोन आहे ते काय केलेलं आहे, ₹2.50 रुपयामध्ये च्या इक्विटी शेअर्समध्ये काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. डायरेक्टर्स लोनचं आहे ते आपलं टोटल होतं इथं 1,40,000चं, ते कन्व्हर्ट केलेलं आहे. म्हणून आपण एंट्री या ठिकाणी करणार आहोत डायरेक्टर्स लोन अकाउंट डेबिट, एंट्री आपण करतोय डायरेक्टर्स लोन अकाउंट डेबिट 1,40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल कंसामध्ये 2.50 आपण इथे लिहितोय, कारण 2.50 रुपयांचा हा शेअर्स जो आहे त्यामध्ये ते कन्वर्ट होणार आहेत. आणि अमाऊंट त्याची आपली जी असणार आहे ती आहे 1,40,000, म्हणून क्रेडिटला येते 1,40,000. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे शेवटचा भाग गुडविल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि ॲक्युम्युलेटेड लॉसेस जे आहेत ते राईट ऑफ करायचे आहेत. मग यामध्ये आता काय काय आहे तर गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि ॲक्युम्युलेटेड लॉसेसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याचबरोबर इन्व्हेंटरीज आणि सन्ड्री डेटर्स हे काय आहेत, ॲक्युम्युलेटेड लॉसेस आहेत त्यामध्ये झालेले, आणि ते आता आपल्याला काय करायचे आहेत, इथं घ्यायचे आहेत. इन्व्हेंटरीज जे आहेत त्या इन्व्हेंटरीज अमाऊंट या ठिकाणी आपल्याला फक्त किती 40,000 रुपये त्या ठिकाणी हे 4 लाख रुपये काय झालेले आहे आपण ते अगोदर गृहीत धरलेले आहेत. त्यानंतर सन्ड्री डेटर्स आहे, डेटर्सचे अमाऊंट
6,20,000 आहे, त्यातले 5 लाख रुपये जे आहेत ते या ठिकाणी काय झालेले आहेत, आपल्याला बाजूला काढायचे आहेत, कारण डाऊटफुलचे आहेत ते 1,20,000 त्यातले आहेत आणि म्हणून उर्वरित रक्कमचे हे 1,20,000ची डाऊटफुल तीच रक्कम या ठिकाणी ॲक्युम्युलेटेड लॉसेस म्हणून आपण घेणार आहोत. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेशन मांडायचं आहे. म्हणून एंट्री करतोय आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. जी काही अमाऊंट आता द्यावी लागणार आहे ती आपण इथे कॅल्क्युलेट करूनच देणार आहोत. म्हणून इथं आपण पहिल्यांदा म्हणतोय टू गुडविल अकाउंट क्रेडिट, टू गुडविल अकाउंट क्रेडिट. गुडविलची अमाऊंट जी आहे ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेले आहे टोटल 3,30,000. म्हणून आपण इथेही ती 3,30,000 रुपये काय करतोय, राईट ऑफ करतोय. गुडविल नंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण त्या घेतोय टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची अमाऊंट जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते 20,000, म्हणून आपण ती इथं घेतोय 20,000. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग जो काही राईट ऑफ करायला सांगितलेला आहे तो म्हणजे ॲक्युम्युलेटेड लॉसेस. आता ॲक्युम्युलेटेड लॉसेस जे आहेत त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट असणार आहे 10,81,500. प्रथमतः ती आपण घेऊयात टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,81,500. त्यानंतर पुढचा ॲक्युम्युलेटेड लॉस जो आपल्याला दिलेला आहे तो आहे इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीचा लॉस जो आहे तो फक्त 40,000 रुपयांचा आहे, म्हणून तो आपण इथे 40,000 रुपये घेतो. त्यानंतर टू डेटर्स म्हणून जे काही डाऊटफुल आहेत त्यांची अमाऊंट आपण घेतोय, म्हणून इथं म्हणतोय सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची डाऊटफुल अमाऊंट जी आहे ती आहे फक्त 1,20,000 रुपये. उरलेले 5 लाख रुपये चांगले डेटर्स आहेत, त्यामुळं 1,20,000चीच फक्त आपण राईट ऑफ करतोय. झालेला लॉस जो आहे तो भरून काढतो 1,20,000. आणि आता या सर्वांची टोटल जी आहे ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटमधून देणार आहोत. 3,30,000, 20,000, 10,81,500, 40,000 आणि 1,20,000. आणि या सर्वांची बेरीज जी आहे ती आपल्याला इथे 15,91,500 ती आपण इथं काय करतोय कॅपिटल रिडक्शनमधून देतोय. आणि म्हणून एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट आपण अमाऊंट लिहितोय 15,91,500. अशा पद्धतीनं आपण हे जे काही गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा ॲक्युम्युलेटेड लॉसेस आहेत ते काय केलेले आहेत, राईट ऑफ केलेले आहेत. आणि आता शेवटची एंट्री आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा येणारा जो काही बॅलन्स आहे तो आता काय करतोय आपण कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करतोय. म्हणून एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे. प्रथमतः कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा बॅलन्स आपण या ठिकाणी काढणार आहोत. तो येतो 1,08,000 रुपये. म्हणजेच कॅपिटल रिडक्शन अकाउंट ज्या ठिकाणी डेबिट साईडला आले त्याच्या अमाऊंट ज्या आहेत त्यांच्या टोटल करून बाजूला घेऊन टोटल करायचे आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला ज्या ठिकाणी कॅपिटल रिडक्शन अकाउंट आलं आहे ती बाजूला करायची आहे. आणि दोन्हींचा जो काही फरक आहे तो या ठिकाणी येतो 1,08,000. म्हणून आपण एंट्री या ठिकाणी करतोय कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,08,000.
टू हा जो काही कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा डिफरन्स आहे तो जातो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला, म्हणून इथं म्हणतोय टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट 1,08,000. अशा पद्धतीनं हा जो प्रॉब्लेम आहे हा या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. इथं आपलं अकाउंट क्लोज झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. टोटल 10 एंट्रीज या ठिकाणी आपण केलेले आहेत. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.